मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्यावर गणरायाचं आगमन होणार आहे। बाप्पासाठी वर्षा बंगल्यावर फुलांची आरास करण्यात आली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्रींच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना होणार आहे। सर्वत्र गणेशोत्सवाला सुरुवात झालेली आहे। मी सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं शासकीय निवासस्थान असलेलं वर्षा या निवासस्थानी आहे आणि आपण पाहू शकतो की वर्षा निवासस्थानी देखील गणेशोत्सवाची धामधूम आपल्याला पाहायला मिळते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं हे वर्षा निवासस्थान आहे आणि या ठिकाणी आपण पाहतो की संपूर्ण वर्षा निवासस्थानात जे आहे ते फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या वर्षा निवासस्थानी जे आहे ते सकाळी 10 वाजता म्हणजे अवघ्या थोड्या वेळात जे आहे ते या ठिकाणी बाप्पाची मूर्तीची पूजा केली जाणार आहे। मुख्यमंत्री यांच्या आणि संपूर्ण कुटुंबियांच्या उपस्थितीमध्ये जे आहे ही पूजा जी आहे ती पडणार आहे। त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने संपूर्ण कुटुंबीय जे आहे ते ठाण्यातील त्यांचं जे राहतं घर आहे त्या ठिकाणी देखील बाप्पाची पूजा करणार आहेत। सध्या तरी आपण पाहतोय की वर्षा निवासस्थानी जे आहे ते फुलांची आरास लावण्यात आले, त्यासोबतच विद्युत रोषणाई देखील करण्यात आलेली आहे। आजपासून खरं तर गणेशोत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती जे आहे ते आपण पाहतोय की मोठी फुलांची आरास जी आहे ते या ठिकाणी करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 10 वाजता बाप्पाची पूजा करतील आणि त्यानंतर ठाण्यातील त्यांचं जे निवासस्थान आहे त्या ठिकाणी देखील पूजा करणार आहेत। कॅमेरामन सिद्धेश नाईक सह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। तर एकीकडे आपण बघतो वर्षा निवासस्थानावरचा आढावा। वर्षा निवासस्थान जे की शासकीय निवासस्थान असतं मुख्यमंत्र्यांचं, ते फुलांनी सजवण्यात आलंय। काही वेळातच इथे गणरायाचं आगमन होईल। तर दुसरीकडे